जिल्ह्यातून आलो श्री रघुनाथ शेटमोणेकर शोभना नारायण विद्यालय नांदिवली तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग. मी आता सेवानिवृत्त होऊन 2 वर्ष आलेली आहे. सेवानिवृत्त होऊन या ठिकाणी सगळ्यांची जी व्यथा आहे, जुन्या पेन्शनची व्यथा आपल्या सर्वांची, माझी पण व्यथा आहे. आपण सर्व सेवेमध्ये आहात आणि मी त्यातून वेगळ्या म्हणजे मी सेवानिवृत्त आहे. आता आपल्या दोघांमध्ये फरक आहे. सर्वांसाठी मी एक जरा आज आत्तापर्यंत जे आले आहेत माजी आमदार आणि एक महत्त्वाचं पत्र मी सगळ्यांना आपल्याला वाचून दाखवणार आहे. जरा सगळ्यांनी आता फोनवर विचार करावा असं मला वाटतं. विषय औषध अनुदानित विना अनुदानित शाळांमधील जे कर्मचारी विना 1,11,5 पूर्वी नियुक्त आहेत त्यांना भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक देण्याबाबत त्याचे संदर्भ त्यांनी सगळे दिले. सगळ्यांनी वाचत नाही आहे. या कार्यालयाचे पत्र क्रमांक 17-अनियोग 1701-1704 दिनांक 8/10/2009 आपले जागतिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची वर्गणी तूर्त कपात न करण्याबाबत कळविण्यात आले होते. उमरती काय का मान्य शिक्षण उपसंचालक यांचे संदर्भ क्रमांक 1 च्या पत्रान्वये मान्य शिक्षण संचालक यांचे दिनांक 2/4/2009 ते राज्यस्तरीय आढावा बैठकीचे इतिवृत्त हे जरा सगळ्यांनी पुढच्या गोष्टी पाठविले असून सदर इतिवृत्तानुसार कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सदर इतिवृत्तातील विषय क्रमांक 10 अन्वये अंशतः अनुदानित विना अनुदानित शाळातील जे कर्मचारी दिनांक 1/11/5 पूर्वी नियुक्त आहे त्यांना पूर्वीचे सेवानिवृत्तीचे नियम लागू होत असल्याने आपले शाळेतील दिनांक 1/11/5 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची माहे जून 2010 पासून भविष्य निर्वाह निधी वर्गणी कपात करण्यात यावी व थकीत वर्गणीची रक्कम 2 हप्त्यात वसूल करण्यात यावी. तसेच 39 महिने खर्चाच्या रकमेचे बिल करून पहिल्या हप्त्याची रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात यावी. मग मला असं म्हणायचं हे पत्र दिलेलं आहे आम्हाला 2009 साली. मग त्यांना एवढं माहिती होतं ही शाळा 1/11/5 नंतर 100% झाली आहे. मग हे पत्र आम्हाला कशाकरता दिलं आहे शासनानं? म्हणजे शासन आमची फसवणूक करत आहे. आणि हे जर पत्र आम्हाला दिलं आहे तर आम्हाला 1982 शासनानं दिली पाहिजे असं माझं आता 100% माझा दुसरा प्रश्न असा आहे, जरा सगळ्यांनी ऐका की आम्ही जे सेवानिवृत्त लोक झाले आहेत त्या ठिकाणी आम्हाला असा एक निर्देश लावण्यात आला की तुमची ग्रँड केव्हा आली. म्हणून आम्ही जे मुख्याध्यापक आहोत रजा रोखीकरणाचा जो प्रश्न आहे हा आमचं म्हणणं आम्ही 2 सालापासून लागले आहोत. म्हणजे रजा आम्हाला आमच्या रजा आम्ही शिल्लक ठेवले आहे. 300 दिवसापर्यंत रजा आपल्याला शिल्लक ठेवता येते. मग आम्ही त्या 2 सालापासून अर्जित रजा आम्ही त्या रजा शिल्लक ठेवल्या. आता खातं काय म्हणतं ते मी तुम्हाला काय म्हणतं की तुमची ग्रँड 100% केव्हा झाली. मग आमच्या ज्या सेवा पुस्तकामध्ये रजा खतवली आहे समजा एखाद्याच्या रजा जास्त रजा 2000 पासून 2008पर्यंत रजा जर त्यांना त्या खतवल्या असतील तर त्या रजेचं आमचं काय ते आम्हाला कॅश कशी आम्हाला मिळणार. आणि तिसरा प्रश्न आहे ग्रॅच्युटीचा जो मला सरकारचा प्रश्न दिला आहे म्हणजे सेवा उपदान जे आपल्याला मिळतं आहे तर त्याबाबत त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची 100% ग्रँड झाली तिथपासून ते सेवा उपकरणं अगोदरच्या आमच्या वर्षांचं काय. मग आपल्याला जी वरिष्ठ श्रेणी निधी घेतलेली आहे ही 12 वर्षांतर मिळते. मग ती आम्हाला 2000 सालापासून मिळाली आहे. मग ती जर आम्हाला मिळते तर हे लाभ आम्हाला का मिळू नये असा माझा प्रश्न आहे. म्हणजे शासन. आणि माझा पुढचा प्रश्न आहे 100% ग्रँड आणि पेन्शन याचा अर्थाशी काही संबंध आहे. आपला जो SS कोड आहे सेकंडरी स्कूल कोड त्यामध्ये कुठे असं मी तर काय वाचलेलं नाही आहे की बाबा तुमची ग्रँड 100% झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन आहे. हे कुठल्या अधिकाऱ्याच्या डोक्यातून आलेलं आहे याचा आपण पहिला शोध लागला पाहिजे. आणि या संबंधी आम्हाला GR शासन GR उद्या काही करेल त्याच्याशी आम्हाला देणं घेणं काही नाही. याचं जसं SS कोडमध्ये सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षकांचे जसे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तसं काय यांच्याकडे लेखी आहे का हे आम्हाला शिक्षकांना पाहिजे. मग हे तुम्ही आम्ही आपण का स्वीकारतो आपण याचा कुठेतरी उलगडा झाला पाहिजे. आणि हे जर पत्र आहे तर माझ्या मते या पत्रांमध्ये आपल्याला जुनं पेन्शन 100% शासनाला देय आहे त्याकरता आम्हाला वेगळं भांडण्याची काय गरज नाही. कारण हा पत्राचा आरसाच आमच्याकडे आहे.
झालं. आपण संचालकांचं आढावा बैठक जी झाली तिथे आपण त्या आढावा बैठकीचं इतिवृत्त आम्हाला पाहिजे, कारण आढावा बैठक जर मी लेखी इतिवृत्त आहे मग आम्हाला त्या लेखी इतिवृत्त आम्हाला ते पाहिजे आहे. काय त्यात नमूद करायचे तर संदर्भ आम्हाला टाकून दिले या पत्रामध्ये. ठीक आहे, धन्यवाद. दोन शब्द बोला.